ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ठेकेदार संघटना यांच्या वतीनं जिल्हा जलजीवन मिशन योजना सुरू असलेलं काम निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती। जलजीवन मिशन योजनेच्या कामांना निधी उपलब्ध करून द्या। ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कंत्राटदार असून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांना दीर्घकाळ निधी उपलब्ध होत नसल्याने आमच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत। खालील मागण्यांचा विचार करून तातडीने निर्णय घ्या। निधी अभावी कंत्राटदार बंधू गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत। बँकेचे कर्जाचे हप्ते थकले असून सिबिल खराब होण्याची वेळ आली आहे। त्यामुळे कंत्राटदार मानसिकदृष्ट्या हतबल झाले असून काही ठिकाणी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे। सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व जलजीवन मिशनची कामे बंद आहेत। त्यातून उद्भवणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील। निधी उपलब्ध नसल्यामुळे सर्व जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांना सरसकट विनादंड मुदतवाढ देण्यात यावी। निधी अभावी कंत्राटदारांची बयाणा रक्कम EMD व सुरक्षा अनामत रक्कम SD परत करण्यात यावी। लोकवर्गणीची अट टेंडरमध्ये नमूद नसताना बिलातून 10% व 5% रक्कम कपात केली जात आहे। ही कपात तात्काळ थांबवावी। संघटनांच्या वतीनं मागणी करण्यात आली। मागणी अध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष मनोज खुडे, किरण काळे, खजिनदार सुसा खाटीक, सर्व पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी बाळासाहेब जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा ठेकेदार संघटना अध्यक्ष, नाशिक जिल्हा। आज या ठिकाणी बिल्डर असोसिएशनतर्फे PWDच्या गेटवर संपूर्ण जिल्ह्यातून सर्व कंत्राटदार बंधू या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत। आम्हाला गेल्या 2.5-3 वर्षापासून निधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आमच्या जलजीवन मिशन योजना अंतर्गत जिल्ह्यात साधारण 1250 ते 1300 योजना मंजूर झालेल्या होत्या। पैकी जवळपास 70-80% कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत। बऱ्याच योजना हस्तांतर करण्यात आलेल्या आहेत, परंतु शासनातर्फे निधी दिला जात नाही आणि त्यामुळे गेल्या 23 जुलै 2025ला आमच्या कंत्राटदार बंधू हर्षल पाटील याने आत्महत्या केली आणि या आत्महत्यांचं सत्र यापुढे असं सुरू राहील अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अतिशय गेंड्याच्या कातडीचं सरकार, त्यांनी कुठल्याही प्रकारची जलजीवनच्या बाबतीत आमची दखल घेत नाही। आता पुढे तुम्ही काय करणार? जलजीवन आंदोलन करताय, तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही पुढे काय करणार? पुढची भूमिका काय राहणार? या 3 दिवसांचं आंदोलन या ठिकाणी आमचं धरणे आंदोलन आहे। 19, 20, 21 जर या ठिकाणी पण आम्हाला न्याय मिळाला नाही तर शासनाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्यातून लोक आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत। आम्ही तिथं बिराड मोर्चा आमचा घेऊन जाणार आहे। आमच्या कुटुंबासहित, आमच्या मुलाबाळांसहित, आमच्याकडे काम करणारी सगळी यंत्रणा, सगळे लेबर यांच्यासहित आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत। आमची शासकीय कंत्राटदार संघटना तसेच पाणीपुरवठा संघटना तसेच बिल्डर असोसिएशन या आम्ही सर्वजण आज आंदोलन प्रशासनाला या न्यूजमार्फत सांगू इच्छितो की आम्हाला साधारणतः ऑगस्ट 2023 पासून ₹1 निधी मिळालेला नाही। आम्ही सर्वजण, काही लोक पाणीपुरवठ्याचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, काही बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, सर्वांनी उत्कृष्ट प्रकारे काम करूनसुद्धा साधारणतः वर्षभरापासून ₹1 निधी कोणालाही मिळालेला नाही। प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारीच्या समस्येला आमच्यासह आमच्याकडे काम करणारे जे मजूर आहेत त्यांनासुद्धा तोंड द्यावं लागत आहे। तरी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की आमची समस्या लवकरात लवकर सोडून निधी वितरित करावा, जेणेकरून आमची समस्या संपुष्टात येऊ शकते। आणि आता हे किती कोटी रुपये अशी शासनाकडे ठेकेदारांची आपली बाकी आहे? संपूर्ण राज्यामध्ये नाशिक जिल्ह्याची आतापर्यंत 271 कोटी रुपयाची जलजीवन मिशनचे देयके थकीत आहेत आणि हा आकडा आता या महिन्याभरात साधारण 300 कोटीवर गेलेला आहे आणि कुठल्याच ₹1 निधी आम्हाला उपलब्ध होत नाही। आम्ही कामं करताना अक्षरशः घरच्या म्हणजे मुलाबाळांचे दागदागिने गहाण ठेवून
बँकांमधून कर्ज उचलून आणि खाजगी सावकारांकडून पैसे घेऊन कामं पूर्ण केलेली आहेत. शासनावर आमचा विश्वास होता की कामं केल्यानंतर लगेच पैसे देतील, परंतु शासनाने आमचा भ्रम निराश केलेला आहे. आणि अशी जर परिस्थिती भविष्यात राहिली तर निश्चितपणे शेतकऱ्यांसारख्या आत्महत्या कंत्राटदार बंधूंच्या पण या ठिकाणी बघायला मिळतील. आमची शासनाला नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन जलजीवन मिशनला पुरेसा असा निधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा ही विनंती.